देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। द्यावी असं आपण सहजपणे आवाहन केलेली आहे. बट त्यांच्या कसा आहे प्रवास आहे, त्यांच्या मोठ्या बँड असणार आहे. एखाद्या बँडकडे किमान 20, 25, 30 एवढे कलाकार असणार आहे. सो आपण त्यांचे जे काही मानधन आहे आपण त्यांना देतो. धन्यवाद, थँक्यू. हो, आम्ही प्रस्ताव निधी मागणीची प्रस्ताव ऑलरेडी केलेली आहे. आपल्याला सहज पण आहे की वर्षानुवर्षी भाविकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनावर जे सुविधा देण्याची जे जबाबदारी तो पण वाढते. त्यामुळे यावर्षी पण आपण शासनाला विनंती केलेली आहे की यात्रा अनुदान त्यांनी वाढून मिळावी, असं आपण आमचा प्रस्ताव पण तिथे गेलेली आहे. बरोबरच आपण म्हणजे नवरात्र उत्सव तो आहे, आपण श्री आई तुळजाभवानी नवरात्र उत्सव म्हणून आपण साजरा करतो. याच्यामध्ये आपण या नवरात्र उत्सवची कालावधीमध्ये आपण नामांकित कलावंतांकडून प्रत्येक दिवशी त्यांच्या एक सांस्कृतिक उत्सव पण आपण घेणार आहोत. याच्यामध्ये प्रत्येक दिवशी देवीची आराधना उपासना करणारे जे नामांकित कलावंत आहेत त्यांच्याकडून एक चांगला आणि सुंदर पद्धतीने कार्यक्रम होणार आहे. आणि आपण आपला तुळजापूर शहरामध्ये सैनिक स्कूल परिसरामध्ये आपण हे कार्यक्रम आयोजित करतो. याच्यामध्ये प्रत्येक दिवशी संध्याकाळी सहजपणे संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत असा सांस्कृतिक उत्सव असणार आहे. आणि या सांस्कृतिक उत्सवामध्ये भक्ती, संगीत, नृत्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सजलेले श्री तुळजाभवानी नवरात्र उत्सवची साजरा आपण करतोय. आणि आपल्या माध्यमातून आपण सर्व भाविकांना आवाहन करू इच्छितो की आपण या सांस्कृतिक उत्सवाची आपण आनंद आपण घ्यावी. आपण डिटेल्स लवकर तुम्हाला शेअर करतो. याच्यामध्ये सर्व नामांकित प्रतिष्ठित कलाकार आहे. याच्या डिटेल्स तुम्हाला लवकर आपण शेअर करतो. सर, मंदिर प्रशासनासाठी 6 PRO वर्षभर ते काय करतात? फोटो सेशन करते. फक्त मंदिराची इतंभूत माहिती प्रेसला आतापर्यंत केव्हा दिली नाही किंवा पत्रकारांना देखील माहित नाही. कुठं काय काम करतात? PROची जबाबदारी आहे की व्यवस्थित येणारे येणारे भाविकांना VIP ज्यावेळेस येतो एखादा अति महत्वाचा व्यक्ती असतो, त्याचा सत्कार कलेक्टरने करावा, तहसीलदारने करावा किंवा अधिकाऱ्याने करावा. आणि त्यांच्यासोबत जर तुम्ही स्वच्छता निरीक्षक उदाहरण करून आम्हाला फोटो द्यायला लागले तेव्हा आम्ही कशी थांबायची? बरोबर नाही, आपण हे करू नये. यावेळेला कसं आहे, PRO जनरली PRO यासाठीच आहे की येणाऱ्या भाविकांना व्यवस्थित जे VIP भाविक आहेत त्यांना व्यवस्थित प्रोटोकॉल प्रमाणे त्यांना रिसीव्ह करणे, त्यांना दर्शनची व्यवस्था करणे आणि त्यांना सत्कार करणे. आणि याच्यामध्ये आमच्या आता तहसीलदार मॅडम आहे ते इथे नियमित असणार आहे. आणि नाही आपण असतात, आपण त्यांना आपण सांगितले आहे आणि ते करणार पण आहे. आणि व्यवस्थित ते येणारे VIP भाविकांना सन्मान करून त्याचे फोटो आपल्याला देणार आहे. येस, आपण त्यांना सूचना करतो. येस, मला आपण लास्ट एक शेवटचे प्रश्न घेऊया. नाही असं नाहीये, म्हणजे आता सहज आहे की जर एवढा 50 लाख भाविक जर आला त्याच्या 0.01% जर तुम्ही VIP भाविक करला ते सहजपणे आहे. आणि याच्यामध्ये नवरात्रामध्ये आपण असं थांबू शकत नाही VIP भाविकाला. आणि आमच्या मंदिरपासून पण कर्तव्य आहे की येणाऱ्या सर्व भाविकांना व्यवस्थित पद्धतीने त्यांना दर्शन चढवून दिले पाहिजे. सर्वात मोठा कर्नाटकचा चालत येणार, त्यांच्यासाठी आपल्याकडे काय प्लॅनिंग आहे? चालत येणाऱ्या भाविकांचा बस स्टँडचा प्रॉब्लेम असतो. कर्नाटकच्या बसला आम्हाला जागा दिली जात नाही. आपण RTO आणि पोलीस प्रशासनाला सूचना दिली आहे की कर्नाटकातून येणारे सर्व ST बसेसला व्यवस्थित पार्किंगची सुविधा दिली पाहिजे. हो, कर्मचाऱ्यांना आपण त्यांच्या KSRTC आपण डिस्कस करून कोऑर्डिनेट करूया. हो, आणि ही समस्या आम्हाला जाणवला स्वतः मी मुख्य अधिकाऱ्यांना सूचना केलेली आहे. पण मोकट कुत्रा आहे, मोकट डुक्कर आहे, याच्यावर तातडीने कारवाई झालीच पाहिजे. यांना पकडून आपण नियमानुसार विल्हेवाट केली पाहिजे. ठीक आहे, नगरपालिकेपासून ठरवतील. शासनाने आपल्या भाविकांच्या सोयीसाठी दिले, पैसे गोळा करण्यासाठी दिलेले नाही. कारवाई पण सुरू झालेली आहे.
याच्यामध्ये धर्मदर्शन, मुखदर्शन, अभिषेक आणि पेड दर्शन असं वेगवेगळं 4 कॅटेगरीची दर्शनची रांगे असणार आहे. आणि याच्यामध्ये आपण यावेळेला पण भाविकांना आनंददायी सुकर दर्शनची व्यवस्था आपण उपलब्ध करून देतो. स्नानाची व्यवस्था स्नानाचं आपण त्याच्यावर सीमित राहून तर दर्शनाची काय सोय आहे? कशी आहे? दर्शनाची एकदम उत्तम सोय आहे. पोलीस, आरोग्य कर्मचारी किंवा हे सर्व नोंदी असणार आहे आणि त्याची भोजनाची व्यवस्था नगरपालिकेकडून करावं. हो. पालकमंत्र्यांनी काय व्यवस्था? या वेळेला हा पोलीस कर्मचारी ऑलमोस्ट 2000 पोलीस कर्मचारी इथे कार्यरत असणारच आहे. आणि नंतर आरोग्य कर्मचारी 200 इथे असणारच आहे. आणि आमच्या मंदिराचे एक 700 कर्मचारी आपण तैनात करतो. आणि या सर्वांसाठी जेवण आणि सर्व चाय पाण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. प्राधिकरणांतर्गत शारीरिक शहरामध्ये सुरक्षेसाठी आता नवरात्र महोत्सव आहे. सुरक्षेच्या दृष्टीने शहरातले काही चार्जेस नागरिक आणि शहराच्या बाहेर पार्किंग असते. हो. सुरक्षेच्या दृष्टीने आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत? नाही, हे जे नादुरुस्त असलेले कॅमेरा त्याची दुरुस्तीची कारवाई नगरपालिका करताय. आणि यावेळेला विशेषतः आपण नवरात्र उत्सवसाठी 102 CCTV कॅमेरा आपण नगरपालिका प्रशासनामार्फत आपण बसवतो. आणि ही झाला मंदिराची बाहेर. आणि मंदिराच्या परिसरामध्ये पण आपण CCTV कॅमेरा जे नादुरुस्त आहे ते आपण बसतो. आणि यावेळेला विशेषतः AI CCTV कॅमेरा पण आपण बसवण्याची कारवाई करतो. 50 लाख पब्लिक येणार आहे, देवीच्या दर्शनासाठी येणार आहे. या लोकांसाठी पिण्याची व्यवस्था अपुरी पडते. तर या लोकांसाठी काय विशेष व्यवस्था काय? याच्यामध्ये मला वाटते आपण ठिकठिकाणी पाणपोईची व्यवस्था आपण नाही आपण वाढवतो यावेळेला. चांगलं सांगा. सर, दुसरा विषय असा आहे तसं नाहीये, तसं झाले नाहीये. तसं ऑलरेडी आपण अहवाल दिलेली आहे. आणि आपण अहवाल समांतर पण कळवले आहे. टीम त्यांनी तैनात केलेली आहे. मला वाटते एक 3-4 दिवसांमध्ये मोकट जानेवारीवर कारवाई पण होणार आहे. मागच्या वर्षी मंदिर प्रशासनामार्फत आपण इश्यू केलेली आहे. सगळ्यांना आपण ही पत्रिका उपलब्ध करून देतो. आणि आपण सर्व विभागाला सूचना दिलेली आहे की त्यांनी त्यांच्या सर्व टीमसोबत क्षेत्रभेटी पण त्यांनी केली पाहिजे. आणि त्याच्या वेळोवेळी आढावा आहे, अहवाल आहे, त्यांनी आपला या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर केली पाहिजे. आणि विशेषतः यावेळेला आपण स्वच्छता विषयी पण आपण काम केलेली आहे. नगरपालिका प्रशासनाने ऑलरेडी जे सिंगल यूज प्लास्टिक आहे त्याच्यावर दंडात्मक कार्य त्यांनी सुरू केलेली आहे. जिथे दुकानासमोर काही गहाण सारखं काही जर परिस्थिती असतील तो तिथे पण आपण लिटरिंगची फाईन आपण दंड आकारणी आपण करतोय. या व्यतिरिक्त जेवढं आवश्यक तेवढं आपण पर्यावरणपूरक नवरात्रोत्सव साजरे केले पाहिजे. त्यासाठी प्लास्टिकची वर बंदी, आपण कापडा पिशवी वापर यासाठी आपण दक्षता घेतोय. आणि या मार्फत सर्व भाविकांना आपण आवाहन करू इच्छितो की आपण येताना कमीत कमी प्लास्टिक आपण वापरा. आणि स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन, मंदिर प्रशासन यांना आपण सहकार्य करा. तसले आपला घाट जे पोषण आहे, विविध जंक्शन्स आहे तिथे लाईटची व्यवस्था जे करायची आहे त्यांनी ते केलेली आहे. आणि आपलं मंदिर प्रशासनामार्फत सर्व इथे भाविकांना जे सुविधा द्यायची आहे, स्वच्छता आहे, नंतर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे, सिक्युरिटी कर्मचारी असो, स्वच्छता कर्मचारी असो, त्याची पण आपण दक्षता घेतलेली आहे. आणि सर्वांना माहिती आहे शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे सांगायचे असेल तो 22 पासून सुरू होते. बट 14 तारखेपासून देवीजींची मंचिका निद्रा विधी ते पार पडणार आहे. तेव्हापासून नवरात्रोत्सव सुरू होणार आहे. नंतर 22 तारखेला घटस्थापना असणार आहे. नंतर 23, 24, 25 या 3 दिवशी देवीजींची नित्योपचार पूजा रात्रीच्या बिना असणार आहे. 26 तारखेला ललित पंचमीची कार्यक्रम असणार आहे. रथालंकार महापूजा रात्रीच्या बिना असणार आहे. 27 तारीखला ची देवीजींची नित्योपचार पूजा तसेच मुरली अलंकार महापूजा. 28 तारीखला शेषशाही अलंकार महापूजा. 29 तारीखला भवानी तलवार अलंकार महापूजा. 30 तारीखला दुर्गाष्टमी महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा. 1 तारखेला महानवमी आणि नंतर पालखीची जी मिरवणूक असणार आहे. 2 तारीखला विजयदशमी म्हणजे दसराची साजरा होणार आहे. आणि 6 तारीखला कोजागिरी पौर्णिमा आणि 7 तारीखला मंदिर पौर्णिमा. या दिवशी सोलापूरचे काटेसाद चविना
याचे कार्यक्रम असणार आहे. आणि शेवटी 8 तारीख ऑक्टोबर या दिवशी आपला काटेंचा चबिना आणि नित्योपचार कार्यक्रम असणार आहे. तेथे पोलीस मदत केंद्र, बॅरिकेडिंग, वॉच टॉवर, तसेच आरोग्य विभागांसाठी जे सुविधा द्यायची आहे, विश्रांतीगृह आहे, स्वच्छता आहे आणि CCTV कॅमेरा आहे आणि रस्त्याची जे डागडुजी आहे, अग्निशमन वाहन, या सर्व गोष्टीची त्यांनी तयारी करून आता अंतिम टप्प्यामध्ये त्यांची तयारी आहे. तसेच पोलीस प्रशासनामार्फत त्यांच्याकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ, त्यांना जे विविध सुविधा आणि बाकी त्यांचे कर्तव्य आहे त्याच्याबद्दल त्यांनी सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केलेले आहे. त्याच्यानंतर जे PWD विभागाकडून वेगवेगळ्या ठिकाणी तुळजापूर शहराला येणारे 6 वेगवेगळ्या रोड, रस्ता आणि त्याच्यावर विविध सायनेज बोर्ड्स आहे, फलक आहे, त्या तिन्ही भाषामध्ये ते लावणार आहेत. त्याच्यानंतर आरोग्य विभागाकडून ते सुविधा आहे. तब्बल 200 कर्मचारी, आरोग्य कर्मचारी या नवरात्र महोत्सवामध्ये कार्यरत असणार आहे. त्याच्यामध्ये 100 कर्मचारी फुल टाइम रेसिडेन्शियल इथे असणार आहे आणि डॉक्टर्स, नर्सेस, ॲम्ब्युलन्सेस आपण सगळे इथे तैनात केलेली आहे. सर्वांना नमस्कार. आज इथे आपण श्री तुळजाभवानी मंदिर कार्यालय इथे शारदीय नवरात्र महोत्सव 2025 याच्या पूर्वतयारी, आढावा बैठक, सर्व विभागाचे अधिकारी, याच्यामध्ये मंदिर प्रशासनचे सर्व विश्वस्त, आमचे SDO, अपर जिल्हाधिकारी, तहसीलदार दोन्ही, तसेच सर्व पुजारी मंडळाचे अध्यक्ष, विविध विभागाचे कार्यालय प्रमुख, पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, आरोग्य विभाग, सर्वांची उपस्थितीत आपण आढावा बैठक आज इथे घेतली आहे. आणि या आढावा बैठकीमध्ये आपण मागच्या वेळेला जे काही सूचना दिलं होतो पूर्वतयारी अनुषंगाने, त्याचे आपण आज इथे त्याच्या फॉलोअप आपण घेतले. त्याच्यामध्ये विविध विभागामार्फत त्यांच्याकडून जे करण्यात आलेली तयारी आहे त्यांनी सविस्तर आढावा दिलेली आहे. नगरपालिका प्रशासन मार्फत जे विविध बोलले मी पण नामांकितच आहे. मला थोडासा काय केलं सर, कॅन्सल होईल का बदली? रोल 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 आपा रोल मंदिरामध्ये काय काय आढावा घेण्यात शारदीय नवरात्रोत्सव 2025 या निमित्ताने आपण आज तुळजाभवानी मंदिर परिसरात कार्यालयामध्ये सर्व प्रशासकीय विभागाची आढावा घेतलेली आहे. आणि मागच्या वेळेला आपण जे सूचना दिलं होतं त्याच्या तयारी कितपर्यंत झाली त्याचे आपण आढावा घेतले. आणि सर्वांना माहिती आहे की सप्टेंबर 22 नवरात्र उत्सव सुरू होणार आहे. त्या दिवशी घटस्थापना असणार आहे आणि ऑक्टोबर ऑलमोस्ट 9पर्यंत नवरात्र उत्सव वगैरे सगळे उत्सव संपन्न होणार आहे. आणि याच्यामध्ये मंदिर प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासन यांच्याकडून झालेले सर्व तयारीची आपण आढावा घेऊन त्यांना योग्य सूचना दिलेली आहे. आतापर्यंत जी तयारी झाली त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? आणि राज्यभरातून इथं भाविक येतात त्यांना अधिक सुलभ रीतीने दर्शन व्हावं यासाठी विशेष काही सूचना आहेत? ही आमच्या तिसरा पूर्वतयारी बैठक होती. सो त्यामुळे सर्व तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि सर्व विभागाकडून चांगलं नियोजन झालेले आहे. आणि यावेळेला गेल्या वर्षीपेक्षा जास्त भाविक येत असल्यामुळे असं आपण अंदाज केलेली आहे. तर त्यामुळे आपण सर्व सोयी सुविधा वाढली आहे. पिण्याची पाणीपासून शौचालय, नंतर पोलीस प्रशासन, स्वच्छता कर्मचाऱ्यांना आपण नियुक्ती करणे, अतिरिक्त सुरक्षा कर्मचाऱ्यांना नियुक्ती करणे आणि CCTV कॅमेरा वाढवणे, हे सगळ्या गोष्टीची आपण सखोल आढावा घेऊन एक आपला येणाऱ्या भाविकांना एक सुखर चांगला दर्शनाचा अनुभव मिळावी असा आमचा प्रयत्न आहे. सर, प्रत्येक वर्षी एक मुद्दा येतो जे बंदोबस्तासाठी पोलीस असतात त्यांच्या जेवणाचा एक प्रश्न असतो की आपण यावेळेला आपण आपलं नगरपालिका प्रशासनामार्फत येणारे पोलीस कर्मचाऱ्यांना तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांना पण आपण पूर्ण वेळेला जेवणाची व्यवस्था केलेली आहे. मग संस्थान आपण नगरपालिका प्रशासनाला